एका गावात एक तरुण राहत होता. तो खूप हुशार, परिश्रमी, पण आयुष्यात नेहमी अपयशी होत होता. व्यवसाय सुरू केला तर तो बंद पडायचा. नोकरी मिळाली तर टिकायची नाही. घरात भांडण, मनात नैराश्य. एक दिवस त्या तरुणने ठरवलं, आता जगायचं नाही. आयुष्याला काही अर्थ नाही. तो निराश होऊन जंगलात निघाला. चालता चालता त्याला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकू आली. कोणीतरी सांगितलं, तू स्वामी समर्थांच्या भेटीस जा. तिथं तुला मार्ग सापडेल. तो थेट स्वामी समर्थांच्या दरबारात गेला. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, काय रे, चेहऱ्यावर इतकं दुःख का? तो तरुण रडत रडत म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्य निरर्थक झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी मला यश मिळत नाही. आता जगावंसं वाटत नाही. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, अरे, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे शिकण्याची नवी संधी. तुझं मन खचलं आहे म्हणून तुझी शक्ती हरवली आहे. लक्षात ठेव, श्रद्धा ठेवलीस तर पर्वत हलवता येतो. स्वतःवर विश्वास ठेव. आमचं नामस्मरण कर आणि पुन्हा नव्याने प्रयत्न कर. यश तुझ्या पायाशी येईल. स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि आशीर्वाद दिला. जा, तुझ्या प्रयत्नांना आता दिशा मिळेल. त्या तरुणाने स्वामींचं वचन मनात ठेवलं. रोज सकाळ संध्याकाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला लागला. मनातील भीती आणि नैराश्य नाहीसा झाला. त्याने पुन्हा व्यवसाय सुरू केला, मेहनत घेतली आणि यशस्वी झाला. काही वर्षांतच तो गावातला आदर्श बनला. लोक त्याला विचारायचे, तू एवढा बदललास कसा? तो हसून सांगायचा, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने. त्यांनी मला हार न मानायला शिकवलं. आणि मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकलो? आयुष्यात कितीही अपयश आलं तरी हार मानू नका. श्रद्धा, धैर्य आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण हेच यशाचं खरं रहस्य आहे. संकटन म्हणजे शेवट नाही.